मला आजपर्यंत इथे आणलंय. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार, मुलींना हाय हॅलो नमस्ते, सगळ्या पॅरेंट्स लोकांना सगळ्यांना नमस्कार करते. हा व्यासपीठ सन्माननीय व्यासपीठ हे म्हणायला आम्ही शिकतो राजकारणातून उतरल्यावर, पण हा नुसतं म्हणायला व्यासपीठ नाहीये. आज सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेमध्ये येणं म्हणजे प्रत्येक मी म्हणेन भाग्य असतं की तिथे एक्सपिरियन्स करायला भेटतं की आपल्या रिअल आयुष्यात आपण जे जगत असतो, रील आणि रिअल, तर रिअलमध्ये काय जगायचं असतं, रिअलमध्ये कसं त्याचा आपण अनुभवायच्या असतात गोष्टी, त्या या प्लॅटफॉर्मवर येऊन आज मला कळलंय की माणुसकी काय आणि माणुसकी कशी पुढे नेली पाहिजे. आपण सगळ्या इथं लेडीज बसलाय, मी मुद्दामून आज सगळं मराठीतच बोलणार आहे. ज्याने दिदी यू आय होप यू अंडरस्टँड ऑल माय स्पीच. आणि संजना मॅम, she can't understand Marathi like whole Marathi, but I can do like I can speak in Marathi because of my people are here. Being in Maharashtra, I speak in Marathi only because my tradition is Marathi. I understand. I will explain to you what I speak. माझ्यापर्यंत जाणे दिदींचा एक्सपिरियन्स घेतीये. माझी पहिली भेट आहे, तुमच्या सगळ्यांची पहिली भेट आहे. आणि सांबळे सरांशी ही माझी दुसरी भेट आहे. मी तुझ्याबद्दलही ऐकलंय, डेंटिस्ट आहेस आणि खूप मेहनत करते. ह्या मुलीचं कौतुक करताना तेवढं कमी आहे की हिने तिच्या वडिलांसाठी काय केलंय हे तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहीत असेल. एवढं असून सुद्धा तिच्यात एवढी कॅपॅसिटी आहे हे मी आज खरंच बघितलं. जे त्यांनी मला सांगितलं ते आज मी एक्सपिरियन्सही केलं की तिने तिच्या वडिलांसाठी लिव्हर ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि हे कोणी करू शकत नाही. एक मध्ये आपण राजकारणाचं कुठलं एक आली होती बाईट की त्यांनी पण केलंय, ते फेमस झालं. पण ह्या मुलीने केलंय ते अजून काही फेमस झालेलं नाहीये. पण हे फेमस होण्यापेक्षाही हे आपल्यात आहे, हे आपल्या शिरूरमध्ये घडतंय, हे अनुभवायला भेटतंय, हे खूप छान एक्सपिरियन्स आहे. आणि इथं म्हणण्यापेक्षा खूप भारावून गेले की सिंधुताईंचं काम कसं पुढं चाललंय. आणि मी एक रील बघितली होती की त्यांचे मानसपुत्र आहेत. मानसपुत्रांना जगवणं आणि मानसपुत्र मानणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. पण सिंधुताईंनी आजपर्यंत त्यांच्या स्टोऱ्या आपण ऐकत गेलेलो आहे की स्मशानभूमीत त्या राहिल्यात, स्मशानभूमीत त्या जगल्यात. कारण एका स्त्रीला तिथे कोणीच येऊ शकत नाही, कोणाची हिंमतच नाही की स्मशानभूमीत जातील, पाय ठेवतील. तिथून त्यांनी हे सगळं सुरू केलंय आणि आज ते आपल्या शिरूरला एवढ्या जवळ एक्सपिरियन्स करायला भेटतोय. एका राजकारणाला प्लॅटफॉर्म चांगला पाहिजे असं काही नसतं की आम्हाला सत्कारच पाहिजे, स्टेजच पाहिजे, अशामधले राजकारणी शिरूरचे नाही. ऐश्वर्या अभिजित काका पाचरणे नाही. मला तुम्ही कुठल्याही प्रोग्रामला बोलवा, ज्याच्यात स्टेज नसला तरी चालेल, मी येईल. आमच्या शिरूरच्या उषाताई वाखर आहेत की ज्यांनी मला सांगितलंय, संतोष सरांची भेट करून दिली की संतोष सरांची भेट झाली वटपौर्णिमेच्या बाबतीत, मी सगळं बघितलं. पण आम्ही अशा फॅमिलीतून रुजतोय की जिथं आम्ही शून्यापासून वरती आलोय. मी मुद्दामून म्हणेल की अभिजित काकांमुळे मी इथे, कारण त्या माणसांनी मला शिकवलं की आम्ही शून्यातून वरती आलोय, तर तू राजकारणात पडली तरी तुला कसं जगायचंय. मग त्याच्यामुळे आम्ही पुढे चाललोय. आणि ते मामा आणि बादच्या लोकांची जोडी अशी की मी त्यांच्यातच आहे लहानपणापासून, आधी घरी आता इकडे. नातेवाईकांच्या जपत जपत असं एक कळायला लागलंय की त्यांनी काय केलं की आपत्ती आलंय. तर झोपडपट्टीचा एक्सपिरियन्सही आम्हाला आहे आणि बंगल्याचा एक्सपिरियन्सही आहे. पण त्या मधल्यामध्ये जी माणुसकी जपायची ती ही संस्था जपतीये, हिलिंग लाईफ ती जपवतीये. आणि श्रावणी स्कॉलरशिप हा जो त्यांनी माध्यम केलंय की तुमच्या मुलींपर्यंत पोहोचलं पाहिजे. मुलींना मी एकच सांगेल की इंडिपेंडेंट स्वतःच्या पायावर व्हायचं म्हणजे व्हायचं, स्वतःचे पैसे कमवायचे, मग आपण दुसऱ्या घरी जायचं. आणि ते गेल्यानंतर तुम्हाला जी हिंमत भेटते, जी ताकद भेटते, स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाटतो. असं नाही की पैसे कमवले म्हणजे खूप मोठ्या झाल्या, नाही. हे फक्त स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी असतं. 2-4 गोष्टी आपणही वेगळ्या करू शकतो की आपल्याला वाटते की आज या संस्थेला आपण काहीतरी देणं आहे, आपण माणुसकी म्हणून देणं आहे. त्याच्यासाठी आपण इंडिपेंडेंट होणं गरजेचं आहे आणि तुम्ही होऊ शकता. ही स्कॉलरशिप तुम्हाला भेटतीये ही खूप छान गोष्ट आहे आणि ही अजून घडत राहावी. सांबळे सरांना आमची चर्चा खूप झाली, हळूहळू ह्याच्यात उतरेल. पण आता सध्या तरी जाने दिदींना सगळ्यांना ऐकायचंय, त्याच्यामुळे मी एवढंच बोलून थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिरूर.